मैदानी खेळामुळे मुलांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते। डिजिटल युगामध्ये मैदानी खेळ सुद्धा महत्त्वाचे आहेत। शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना मुलांनी खेळालाही महत्त्व देण्याची गरज आहे। पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा संवाद वाढला पाहिजे। मोबाईलचा अतिवापर होत आहे, ही बाब खटकत आहे। पुस्तकाबरोबर अवांतर वाचनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे लोटस इंग्लिश मीडियमचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत भोसले यांनी सांगितले। वडकी तालुका हवेली येथील लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण करण्यात आले। या प्रसंगी मराठा वारकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गायकवाड, उद्योजक आयर्नमॅन दशरथ जाधव, संस्थेच्या सेक्रेटरी शुभलक्ष्मी भोसले, डेंटल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉक्टर जयदीप फरांदे, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे, डॉक्टर चेतन म्हस्के, सरपंच हंसताई साबळे, दिलीप मोडक, संतोष जगताप, पोलीस निरीक्षक महेश नलावडे, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अशोक बालगुडे, महाराष्ट्र श्री गणेश बनकर, जिम ट्रेनर ओंकार पवार, पालक सदस्य महेश गायकवाड आणि सागर मोडक, मुख्याध्यापिका वृषाली खामकर, कल्पना जांभुळकर आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थापक चेअरमन भोसले म्हणाले की शाळा संस्कार वर्ग असले पाहिजेत, त्यातून मुलं घडली पाहिजेत। मुलांना यंत्र बनवू नका, त्यांना सुसंस्कृत घडवण्याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे। वडकी तालुका हवेली गाव कुस्ती खेळासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे मैदानी खेळामध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, खो खो, कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचा मनोदय केला आहे। कुस्तीमध्ये या गावातील पैलवानांनी महाराष्ट्र केसरीचा मान पटकावलाय। भविष्यात ही मुले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान यावेळी कराटे प्रशिक्षक दत्ता बिराजदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या कुस्ती, जाळातून उडी, उंच उडी अशा चित्तथरारक कसरती करून दाखवल्या। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा मुलांनी अग्रस्थान पटकावलंय। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। रयत सेवा प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट ही आमची संस्था ग्रामीण भागामध्ये आरोग्य आणि शिक्षण या विषयावर गेल्या 25 वर्ष कार्यरत आहे आणि त्या दृष्टीने गावातल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खेळांचं आयोजन केलेलं होतं आणि त्याची आज सांगता आहे। त्या सांगतेच्या निमित्ताने वडकी गावामध्ये कुस्ती, रेसलिंग हा प्रकार म्हणजे फार प्रिय आहे इथल्या लोकांचा। महाराष्ट्र केसरीपर्यंत तिथं नाव पोहोचलेलं आहे। त्यामुळे इथल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कदाचित भविष्यामध्ये आपल्याकडून गोल्ड मेडल आणणारी सुद्धा इथं मुलं घडू शकतात, ती फिटनेस त्यांच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे शाळेतर्फे, संस्थेतर्फे आम्ही वेगवेगळ्या खेळ, मैदानी खेळांचं आयोजन करत असतो। त्याप्रमाणे मार्शल आर्ट्स आहेत, कुस्त्या तर आहेतच आहेत आणि कबड्डी, खो खो, क्रिकेट ह्या सर्व प्रकारच्या खेळांचं प्रात्यक्षिक आम्ही केलं आहे। आजही आपल्याकडे त्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा उपक्रम हा असाच कायम चालू राहील सगळ्यांच्या दृष्टीने। शहरातल्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये जे शारीरिक क्षमता असते ती निश्चित चांगल्या पद्धतीची असते। इम्युनिटी पॉवर्स त्यांच्याकडे चांगले असतात। याच्या जोडीला, शिक्षणाच्या जोडीला जर ह्यांची जोड झाली तर ते या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं भविष्य देशाचं घडवू शकतं। शाळा हा संस्कार वर्ग असला पाहिजे, मुलं घडली पाहिजेत। नुसते पढवण्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही, डिग्र्या मिळत आहेत त्यालाही काही व्हॅल्यू नाही। आज जेवढे मोठ्या डिग्र्या घेतलेली लोक आहेत त्यांच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नसतो, परंतु शिक्षण असतं, डिग्री मोठी असते, त्यामुळं मोठे सॅलरीज असतात, शिक्षण मोठं असतं, परंतु ते आत्महत्येला प्रवृत्त होतात। त्याचं कारण काय तर त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स त्यांच्यामधलं संपलेला असतो। दुसरी गोष्ट अशी झालेली की या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन मुळे म्हणा किंवा कुठल्या गोष्टीमुळे म्हणा जनसंपर्क त्या मुलांचा कमी झालेला आहे सगळीकडचा आणि या डिजिटल याच्यामध्ये वाचन हा प्रकार कमी होत चाललेला आहे। वाचन कमी झाल्यामुळं पुस्तकांची मागणी कमी झालेली आहे लोकांच्याकडून आणि मुलांचा भर, पालकांची सुद्धा अपेक्षा अशी झालेली की मार्क्स भरपूर मिळवू देत, म्हणजे इंजिनियर होऊ देत मुलाला, कशासाठी तर त्याला पॅकेज मिळालं पाहिजे, परंतु मुलं सुसंस्कारित करण्यासाठी, त्याचं शरीर सौष्ठव वाढवण्यासाठी पालक उदासीन आहेत आणि शासनाकडून ज्या पद्धतीचं नियोजन पाहिजे ह्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये शासनही तितकंच उदासीन आहे।